मित्रांनो, शेती करत असताना मातीचं परीक्षण हा फार महत्त्वाचा टप्पा आपल्या शेतीमध्ये ठरू शकतो. पण नेमकं या माती परीक्षणातून आपल्याला कोणकोणत्या घटकांची, कोणकोणत्या गोष्टींची माहिती मिळत असते? तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्या अगोदर तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, माती परीक्षण हा फार महत्त्वाचा टप्पा आपल्या शेतीमध्ये ठरू शकतो. या माती परीक्षणातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्या मातीबद्दल मिळत असतात. त्यामध्ये नंबर 1ला कळतं आपल्याला आपल्या मातीची सुपीकता. आपली माती किती प्रमाणात सुपीक आहे? मातीमध्ये आणखी काही गोष्टींची ॲड करावं लागणार आहे का? किंवा मातीची सुपीकता कमी आहे का? याबद्दलची इत्थंभूत माहिती आपल्याला या माती परीक्षणातून कळत असते. नंबर 2, मुख्य अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य या प्रकारची 2 अन्नद्रव्य आपल्या मातीमध्ये असतात. त्यांची माहिती आपल्याला, त्यांचं प्रमाण आपल्याला कळत असतं. या मुख्य अन्नद्रव्यामध्ये असतं नत्र, पोटॅश, पालाश आणि हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ज्यामध्ये झिंक असतं, बोरॉन, लोह अशी जे अन्नद्रव्य आहे हे आपल्या मातीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे का? किंवा यांचं प्रमाण कमी आहे का? याबद्दलची माहिती आपल्याला मिळत असते. त्यामुळं खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला याची मदत होत असते. नंबर 3, सेंद्रिय कर्ब आपल्याला या माती परीक्षणातून कळत असतो. सेंद्रिय कर्ब म्हणजे काय? तर आपल्या मातीचा जो जीव असतो, सेंद्रिय घटक असतात, हे म्हणजे आपल्या मातीचा जीव असतात. ते सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमध्ये पुरेसे आहे का? किंवा बाहेरून टाकण्याची गरज आहे का? जर हे सेंद्रिय कर्ब आपल्या मातीमध्ये कमी असेल, तर आपण त्यामध्ये शेणखत ॲड करू शकतो, गांडूळ खत ॲड करू शकतो. त्यामुळं हा सेंद्रिय कर्ब कळणं सुद्धा फार महत्त्वाचा असतो. नंबर 4 आपल्याला कळतं आपल्या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता. आपली माती पाणी धरून ठेवते का? किंवा पाण्याचा निचरा लवकर होतोय का? याबद्दलची माहिती जेव्हा आपल्याला मिळते, तेव्हा आपल्या पिकांना, मातींना पाणी व्यवस्थापन करत असताना आपल्याला मदत होते. त्यामुळं योग्य पिकांना योग्य प्रमाणात पाणी यामुळे आपल्या उत्पादनामध्ये भर पडत असते. नंबर 5 आपल्याला पी-एच कळत असतो आपल्या मातीचा. आपल्या मातीचा सामू कळत असतो. ही फार महत्त्वाची घटना किंवा गोष्ट आहे आपल्या मातीबद्दल. आपली माती ही आम्लधारी आहे का? किंवा बेसिक आहे का? याबद्दलची माहिती आपल्याला मिळणं फार जरुरी आहे. त्यानंतरच आपण योग्य पिकांची लागवड आपल्या मातीमध्ये करू शकतो. योग्य व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आपल्या पिकाचं आपण करू शकतो. त्यामुळे माती परीक्षण हा फार महत्त्वाची घटना किंवा महत्त्वाचा जो एक स्टेप आहे ती आपल्या शेतीमध्ये ठरू शकते. त्यामुळे माती परीक्षण नक्की करा. या जे घटक आपण वरती बघितले, या घटकांच्या माध्यमातूनच आपल्याला आपल्या पिकांची काळजी घेण्यासाठी एक योग्य मार्ग मिळत असतो आणि हे योग्य व्यवस्थापन केल्यामुळं आपल्या पिकाची, आपल्या उत्पादकता वाढत असते. सोबतच आपले पिकं हे चांगले जोमदार वाढतात. त्यांना उत्पादन चांगलं लागतं आणि एकंदरीत आपल्या शेतकरी बांधवांना याचा फायदा होत असतो. त्यामुळं माती परीक्षण करायला विसरू नका. माती परीक्षण नेमकं कुठं करायचं आणि त्याचे नमुने नमुने नेमके कसे गोळा करायचे याबद्दलची माहिती आपण आपल्या वेबसाईटवरती दिलेली आहे. वेबसाईटचं नाव आहे www.agroshala.com. या वेबसाईटवर जा आणि त्याबद्दलची माहिती नक्की वाचा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आणखी शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.